Standard 8, lesson number 6, composition of matter. Solution हा टॉपिक बघूया आपण. सोल्युशन म्हणजेच द्रावण. द्रावण कशाला म्हटलं आता बघा, दोन किंवा अधिक पदार्थ जे आहेत यांच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस, इट इज कॉल्ड सोल्युशन. तर इथे एक्झाम्पल घेतलं आपण, सॉल्ट प्लस वॉटर. एका बिकरमध्ये सॉल्ट घेतलं आणि त्यामध्ये पाणी घातलं. सॉल्ट काय होतं, ह्याच्यामध्ये डिझॉल्व होतं, म्हणून हे कसं आहे, होमोजेनियस मिक्सचर. दोन्ही पण कसं आहेत, मिडियम. आता वॉटर ट्रान्सपरंट मिडियम आहे, सॉल्टसुद्धा काय होतं, ट्रान्सपरंट, डिझॉल्व होतं पूर्ण. दोन्हीसुद्धा ट्रान्सपरंट होतात, ह्याला होमोजेनियस मिक्सचर असं म्हटलं तर. आता ह्याच्यामध्ये सोल्युशन, सॉल्वंट आणि सोल्यूट कशाला म्हटलं आता बघा. सोल्युशन म्हणजे काय बघितलं आपण, द्रावण म्हणजे मिठाचे पाण्यातील द्रावण. यानंतर आता सॉल्वंट कशाला म्हटलं तर बघा, द लार्जेस्ट प्रपोर्शन इन सोल्युशन. सोल्युशनमध्ये ज्याचं प्रपोर्शन लार्जेस्ट आहे. कशाचं लार्जेस्ट प्रपोर्शन आहे, सॉल्टचं आहे का वॉटरचं आहे, तर वॉटरचं. वॉटर इट इज अ सॉल्वंट. वॉटरला काय म्हटलं तर सॉल्वंट असं म्हटलं ते. अँड द स्मॉलेस्ट प्रपोर्शन जे आहे, सॉल्ट काय करतो आपण, थोड्या प्रमाणामध्ये घालतो, ह्याला काय म्हटलं तर सोल्यूट म्हणतात. म्हणजे सॉल्वंट, सोल्यूट आणि सोल्युशन. सोल्युशन इट इज अ मिक्सचर टू ऑर मोर सबस्टन्सेस. सॉल्वंट लार्जेस्ट प्रपोर्शन जे आहे याला सॉल्वंट म्हटलं तर, आणि सॉल्वंट स्मॉलेस्ट प्रपोर्शनला सोल्यूट. सोल्यूट म्हणजे काय, सॉल्ट, आणि सॉल्वंट म्हणजे काय, इथं वॉटर आहे. दोन्ही पण कसे आहेत, हे ट्रान्सपरंट मीडियम आहेत आणि आपल्याला हे काय करता येतात तर एकसारखं ह्याचं मिश्रण तयार करता येतं, दोन्ही डिझॉल्व होतात. आता टाईप ऑफ सोल्युशन, कुठले कुठले टाईप ऑफ सोल्युशन्स आहेत बघा. याच्यामध्ये सॉलिड इन लिक्विड. सॉलिड इन लिक्विड म्हणजे लिक्विडमध्ये सॉलिड. आत्ताचंच एक्झाम्पल बघितलं आपण, सॉल्ट प्लस वॉटर इट इज अ सॉलिड इन लिक्विड. देन लिक्विड इन लिक्विड म्हणजे दोन्ही पण कसे आहेत, लिक्विड जर असतील. एक्झाम्पल डायल्यूट HCl म्हणजे HClमध्ये आपण पाणी घालतो, पाणी आणि HCl याचं मिश्रण जे आहे डायल्यूट HCl असं म्हटलं तर, किंवा व्हिनेगार. देन सॉलिड इन सॉलिड, दोन्ही पण फेजेस कसे आहेत, सॉलिड आहेत. म्हणजेच काय, स्टेनलेस स्टील, कार्बन, क्रोमियम याच्यापासून हे बनलेलं असतं, इट इज स्टेनलेस स्टील. ब्रास असेल, ब्रांज असेल, हे सुद्धा सॉलिड इन सॉलिड एक्झाम्पल येणार. देन गॅस इन लिक्विड म्हणजे लिक्विडमध्ये गॅस, याला गॅस इन लिक्विड सोल्युशन म्हटलं तर. एक्झाम्पल क्लोरिनेटेड वॉटर. वॉटरमधून, वॉटर इट इज अ लिक्विड, वॉटरमधून आपण क्लोरीन गॅस जर पास केला तर ते क्लोरिनेटेड वॉटर होतं, म्हणून याला गॅस इन लिक्विड असं म्हटलं तर. हे झाले टाईप्स ऑफ सोल्युशन, सॉलिड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड, सॉलिड इन सॉलिड अँड गॅस इन लिक्विड. हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. देन सस्पेन्शन. सस्पेन्शन कशाला म्हटलं तर बघा, सपोज एक्झाम्पल आपण घेतलं, वॉटर प्लस सॉडस्ट. एका बिकरमध्ये वॉटर घेतलं आणि त्यामध्ये सॉडस्ट घातलं. सॉडस्ट म्हणजे काय, लाकडी भुसा घातला. हे दोन्ही काय होतात, डिझॉल्व होणार आहेत का सॉल्ट वॉटरसारखे, तर नाही, सॉडस्ट डिझॉल्व होणार नाही. देअरफॉर इट इज हेट्रोजिनियस मिक्सचर. हे मिक्सचर कसं असणार आहे, हेट्रोजिनियस. लिक्विड प्लस सॉलिड इट इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर असणार आहे. मग याच्यामध्ये असणारे सॉलिड पार्टिकल जे असतात, दे आर लार्जर दॅन 10⁻⁴. 10⁻⁴ पेक्षा ते पार्टिकल्स कसे असतात, लार्जर असतात. जर आपण फिल्टर पेपरमधून हे जर फिल्टर केलं मिक्सचर वॉटर आणि सॉडस्टचं, तर त्या फिल्टर पेपरवरती आपल्याला काय दिसणार आहे, सॉडस्ट राहणार आहे, त्याचा रेसिड्यू राहणार आहे याच्यामध्ये. आणि त्यामुळे हे आपल्याला फिल्टर पेपरनं काय करता येतात, वेगळं करता येतं. म्हणजे सॉलिड पार्टिकल्स कसे असतात, ह्याच्यामध्ये लार्जर असतात. अँड सच सोल्युशन इज कॉल्ड सस्पेन्शन. याला काय म्हटलं तर सस्पेन्शन म्हटलं तर. लाईट कॅन नॉट ट्रान्समिट थ्रू दिस सोल्युशन. या सस्पेन्शनमधून आपण लाईट ट्रान्समिट करू शकत नाही. देन कोलाइड मिक्सचर. कोलाइड कशाला म्हटलं तर बघा, वॉटर प्लस मिल्क हे जर घेतलं, पाणी आणि दूध यांचं मिश्रण घेतलं, इट इज ऑल्सो हेट्रोजिनियस. मिल्क पार्टिकल जे आहेत, हे मिल्क पार्टिकल 10⁻⁵ मीटर एवढे त्यांची साईज असते. दे कॅन नॉट बी सेपरेटेड बाय फिल्टर पेपर. फिल्टर पेपरनं आपण सेपरेट करू का, तर नाही सेपरेट करता येतात. कारण का, पोर्स, त्याच्यातले जे पोर्स असतात हे लार्जर्स असतात.
फिल्टर पेपरचे पोर लार्जर असतात आणि ते काय होतात, मिल्क पार्टिकल त्या पोरमधून खाली जातात, म्हणून आपल्याला आहे असं करता येत नाही, फिल्टर करता येत नाही. दिस सोल्युशन इज कॉल्ड कोलाइड. याला काय म्हटलं तर कोलाइड. सस्पेन्शन कशाला म्हटलं तर फिल्टर पेपरमधून आपण ते फिल्टर करू शकतो. लार्जर पार्टिकल्स 10⁻⁴ पेक्षा असतात सॉलिडचे, त्यामुळे ते वर राहतात. परंतु इथे सॉलिडचे पार्टिकल्स हे जे असतात 10⁻⁵ इतके आहेत आणि त्यामुळं फिल्टर पेपर्सचे पोर्स लार्ज होतात आणि ह्याचे पार्टिकल्स स्मॉल असतात मिल्कचे, आणि त्यामुळे ते आपण सेपरेट करू शकत नाही. यालाच काय म्हटलं तर कोलाइड असं म्हटलं जातं. देन फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. कंपाऊंड कसं तयार होतं बघा. आता याच्यामध्ये कंपाऊंड तयार होत असताना सपोज एक्झाम्पल घेतलं, एका इव्हॅपोरिंग डिशमध्ये आयर्न फिलिंग म्हणजेच काय तर लोह किस घेतला. दुसऱ्यामध्ये काय घेतलं, 5 ग्रॅम सल्फर घेतलं, गंधकाची पूड घेतली. हे दोन्हीच्या प्रॉपर्टीज बघितल्या. आयर्न फिलिंगमधून आपण काय केलं तर मॅग्नेट फिरवला तर मॅग्नेट काय होतं, मॅग्नेटला आयर्न फिलिंग काय होतात, चिकटतात. सल्फरमधून फिरवलं तर नाही चिकटत. आता काय करायचं, हे दोन्ही मिक्सचर काय केलं एकत्र केलं. आयर्न फिलिंग आणि सल्फर हे दोन्ही पण एकत्र करायचं आणि त्याच्यातून मॅग्नेट फिरवायचा. आपण अशा इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये हे दोन्ही पण एकत्र केलं, आयर्न फिलिंग आणि सल्फर, आणि याच्यातून जर मॅग्नेट फिरवला तर आयर्न पार्टिकल्स ह्याला चिकटणार आणि ह्याचा रंगसुद्धा बघायचा. आता काय करायचं, याला आपण हीट करायचं, याला उष्णता द्यायची. Fe आयर्न पार्टिकल्स म्हणजे Fe, सल्फर म्हणजे S. याला जर उष्णता दिली तर FeS म्हणजेच काय, याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाईड तयार होतं आणि याच्यामधून जर आपण मॅग्नेट फिरवला तर मॅग्नेटला हे लोहकिस चिकटत नाही त्याच्यामध्ये. द प्रॉपर्टीज ऑफ आयर्न पार्टिकल्स याच्यामध्ये चेंज होतात. टू गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट वॉज ह्याच्यामध्ये चेंज होतात ह्याच्यामध्ये, आणि त्यामुळं काय होतं, ह्याच्यामध्ये मॅग्नेट जर फिरवला तर ह्याचे गुणधर्म जे आहेत हे गुणधर्म ह्याच्यातून नाहीसे होतात आणि नवीन गुणधर्माचा हा पदार्थ तयार होतो FeS. Fe आणि S पासून FeS हे कंपाऊंड फॉर्मेशन झालं. म्हणजे काय तयार झालं, हा एक कंपाऊंड तयार झालं याच्यामध्ये. म्हणजे केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टूक प्लेस बिटवीन आयर्न अँड सल्फर ड्यू टू हीटिंग. द ॲटम ऑफ आयर्न अँड सल्फर बिकम जॉईन्ड बाय केमिकल बॉन्ड. यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड तयार होतो टू फॉर्म मॉलिक्युल्स ऑफ न्यू कंपाऊंड. इथं न्यू कंपाऊंड तयार होतो याच्यामध्ये, आणि याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत या प्रॉपर्टीज आणि याच्या प्रॉपर्टीज दोन्ही डिफरंट असतात. मॉलिक्युलच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आणि कंपाऊंड फॉर्म हीट करून कंपाऊंड फॉर्म तयार झाल्यानंतर याच्या प्रॉपर्टीज काय असणार आहेत, वेगळ्या असणार आहेत. आता ह्या कंपाऊंडमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा जो असतो डेफिनाइट प्रोपोर्शन असतं एलिमेंटचं त्याच्यामध्ये. एक्झाम्पल इथं घेतलं Fe आणि S एकास एक या प्रमाणामध्ये आहे त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे ह्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला FeS आला ह्याच्यामध्ये. इथं बघा, certain number of atom of constituent elements are joined to each other in a molecule compound. Molecular formula indicates the number of atom each of constituent element present in one molecule of the compound. म्हणजे त्या एका मॉलिक्युलमध्ये किती ॲटम असतात, Feचा एक, Sचा एक. ह्याला FeS हा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. A molecular formula includes the information regarding the symbol of the all constituent element and their respective number as prefix. इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला काही दिलेले आहेत बघा. वॉटर, नेम ऑफ द कंपाऊंड काय, वॉटर. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O. H2O म्हणजे काय, कुठले कुठले इथे एलिमेंट्स आहेत, H आणि O हे एलिमेंट्स आहेत, पण ह्यांचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, Hचे किती आहेत इथं 2 आहेत आणि ऑक्सिजनचा किती आहे, 1 आहे. देन हायड्रोजन क्लोराईड, मॉलिक्युलर फॉर्म्युला HCl. आता कुठले कुठले याच्यामध्ये कन्स्टिट्यूटिव्ह एलिमेंट्स आहेत HClमध्ये, H एक आहे आणि Cl आहे, आणि मग H आणि Cl आहे. मग नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, Hचा किती आहे, 1 आहे, Clचा किती आहे, 1 आहे. देन मिथेन, मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4.
कुठले कुठले याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत? सी म्हणजेच काय, कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे. मग कार्बन किती आयटम्स आहेत इथं लिहायचे. कार्बन किती आहे? 1 आहे. हायड्रोजन किती आहेत? 4 आहे त्याच्यामध्ये. देन मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2. Mg कुठले कुठले इथं एलिमेंट्स आहेत? Mg आहे आणि Cl आहे. Mg किती आहे? 1 आहे. Clचे किती आहेत? 2 आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड द नंबर ऑफ ॲटम व्हेरियस एलिमेंट्स इन मॉलिक्यूल. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे हे याच्यामध्ये पाहिलं. मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि नंबर ऑफ ॲटम्स. द ॲबिलिटी ऑफ जॉईनिंग टू अनदर ॲटम with a chemical bond is chemical property of each atom and this ability indicated by number and this number is called valency. आता सपोज एक्झाम्पल घेतलं CH4चं, कार्बन 1 आणि हायड्रोजन 4 जे आहे याची जी ॲबिलिटी आहे इतर मूलद्रव्याबरोबर कार्बनची हायड्रोजनबरोबर संयोग पावण्याची जी क्षमता जी आहे ही क्षमता किती ॲटमनी संयोग पावतो हे आपल्याला याच्यावरून दिसून येतं आणि दिस नंबर इज कॉल्ड व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट. त्या ॲटमची आपल्याला व्हॅलन्सी असं म्हटलं जातं. अँड ॲटम्स फॉर्म ॲज मेनी केमिकल बॉन्ड्स विथ अदर ॲटम्स ॲज द व्हॅलन्सी. याच्यामध्ये मग अनेक इथं काय तयार होतात? केमिकल बॉन्ड्स तयार होतात. व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट रिमेन कॉन्स्टंट इन व्हेरियस कंपाऊंड. कितीतरी कंपाऊंड्समध्ये व्हॅलन्सी ज्या आहेत ह्या व्हॅलन्सी तशाच राहतात. इथं अजून एक तक्ता दिलेला आहे बघा, सोपा. याच्यामध्ये लक्षपूर्वक आहे का. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉम्पाऊंड HCl. कन्स्टिट्यूटिव्ह एलिमेंट्स कोणते आहेत? H सोडून कोणता इथं? Cl. H लिहिले. X म्हणजे कुठलाही वेगळा, H सोडून वेगळा, ह्याला X एलिमेंटचं नेम. कोणता इथं? Cl. आता याच्यामध्ये व्हॅलन्सी ऑफ H ही 1 असती. नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय X विथ H. Xनं Hशी किती बॉन्ड तयार केलेले आहेत? तर 1 बॉन्ड आणि ह्याची व्हॅलन्सी किती झाली? 1 झाली. आता H2O. कुठले कुठले एलिमेंट्स आहेत? H आणि O इथं आहेत. Hची व्हॅलन्सी ही 1च असते. इथं नंबर ऑफ बॉन्ड किती तयार केलेले आहेत? ऑक्सिजननं हायड्रोजनशी तर किती केलेले आहेत? 2 केलेले आहेत, म्हणून इथं 2 आहेत. आणि व्हॅलन्सी ऑफ Oची व्हॅलन्सी किती आली मग? 2. ह्याची व्हॅलन्सी इथं किती आली? 2 आली. आता H2S. कुठले कुठले एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये? H आहे आणि S आहे याच्यामध्ये. हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे ह्याच्यामध्ये. नंबर ऑफ बॉन्ड्स X विथ H, ह्यानं याच्याशी किती बॉन्ड हे केलेले आहेत इथं? 2. आणि त्यामुळे Sची व्हॅलन्सीसुद्धा किती आली इथं? 2 आली. असंच हा जो तक्ता आहे हा तुम्ही पूर्ण करायचा आहे. सोपा. याच्यामध्ये NH3 HBr HI NaH इथं एक एकच येणार. याच्यामध्ये CH4चं सांगते. इथं C आणि H याच्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये सपोज इथं आपण H घेतलं, इथं C घेतलं. Hची 1 आहे आणि इथं किती बॉन्ड तयार केलेले आहेत? इथं 4 बॉन्ड तयार केले. कार्बनची व्हॅलन्सी किती आली मग? 4 आली याच्यामध्ये. असं हे सोडवायचं आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सुद्धा आपल्याला व्हॅलन्सी काढता येते. कशी काढता येते बघा. टू राईट सिम्बॉल्स ऑफ कन्स्टिट्यूटिव्ह एलिमेंट्स. सपोज आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजन जे आहे यांची व्हॅलन्सी काढायची आहे. C आणि O घेतलं. राईट द व्हॅलन्सी. याच्या व्हॅलन्सी याच्या खाली लिहिल्या. कार्बनची 4 आहे, ऑक्सिजनची 2 आहे. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. पहिला व्हॅलन्सी त्याच्या खाली लिहून घ्यायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं याच्यामध्ये. मग काय येणार आहे इथं? C2. O काय येणार आहे? 4 येणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार आहे इथं? हे C काय असणार आहे? 2 असणार आहे. O काय असणार आहे? 4 असणार आहे. आता हे सिम्प्लिफाय करायचं. C2O4 जे आहे, C2O4 जे आहे हे फायनल सिम्प्लिफाय करून डिवायडिंग बाय 2 डिवाइड करून काय येणार आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला CO2 येणार आहे. काय आलं तर CO2 आलं याच्यामध्ये. त्याच पद्धतीनं पेअर्स ऑफ एलिमेंट्स अँड देअर व्हॅलन्सी आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. यूज देम लॉजिकली टू डिड्यूस द मॉलिक्युलर फॉर्म्युला. इथं बघा आता एलिमेंट्स आणि व्हॅलन्सी इथं दिलं आहे. कार्बनची 4 आहे, हायड्रोजनची 1 आहे. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा लिहायचा याच्यामध्ये? काय सांगितलं तर तिरकस गुणाकार करायचा. C आणि H किती येणार आहे? 4 येणार आहे याच्यामध्ये. CH4.
एनची 3 आहे, एचची 1 आहे. आता काय करायचं, हा तिरकस गुणाकार हे पहिला लिहायचं. एन एच किती असणार आहे, 3 असणार याच्यामध्ये. आणि एफ आणि एस आहे. आता इथं काय येणार, एफ ही 2 एस 2 असे येणार. मग 2 डिवाइड करायचं, दोन्ही सेम असेल तर एफ ही एस आलं याचा. कार्बन आणि ऑक्सिजन मगाशी सांगितलं तसंच C2O4 येणार. मग हे C2O4च डिवाइड बाय 2 CO2 येणार याच्यामध्ये. समजलं. हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे, कसा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण रिप्रेझेंट केला तो. इथं हा लेसन संपलेला आहे. एक्सरसाइज सोडवायचं आहे.